नमस्कार। आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, जवळचा माणूस सोडणार साथ। या प्रकरणात मोठा ट्विस्ट। पाहूयात काय आहे सविस्तर बातमी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री रवींद्र वायकर यांच्या पक्षांतराच्या हालचालींना वेग आला आहे। उद्धव ठाकरे यांना यामुळे मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। आमदार रवींद्र वायकर यांच्या पक्षांतर करण्यासाठी ईडी कारवाईचा दबाव टाकला जात असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला होता। मानसिक तणावाखाली असलेल्या रवींद्र वायकर यांची उद्धव ठाकरेंनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेऊन पक्ष पाठीशी असल्याची ग्वाही दिली होती। दरम्यान आता ते पक्षांतर करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे। रवींद्र वायकर यांच्यावर जोगेश्वरी सुप्रीमो क्लब जमीन प्रकरणात गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे। या प्रकरणात आता मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे। आमदार रवींद्र वायकर यांच्या प्रस्तावाचा पुनर्विचार करण्याची महापालिका प्रशासनाची तयारी दर्शवली आहे। महापालिकेने अचानक दाखवलेल्या तयारीने आश्चर्य व्यक्त होत आहे। प्रकरण सर्वोच्च न्यायालयात अंतिम टप्प्यात असताना महापालिकेने प्रस्तावाचा पुनर्विचार करण्याची तयारी असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले। महापालिकेच्या सावध पवित्र्यामुळे रवींद्र वायकरांविरोधातील आरोप न्यायालयात लढण्याची टिकण्याची शक्यता कमी आहे। जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी ईडीने आमदार रवींद्र वायकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। रवींद्र वायकर यांच्या घरी आणि कार्यालयात तसंच सुप्रीम क्लब येथे ईडीने छापा टाकून त्यांची चौकशी केली आहे। मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गेल्या सप्टेंबर महिन्यात रवींद्र वायकर यांच्या विरोधात गुन्हा दाखलही केला आहे। अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।